तुमच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री पदाचा त्याग केला, आता तुम्ही मतदारसंघाचा त्याग करा, हे विधान आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे त्यांनी केलं, जे काही दिवसांपूर्वी केलं अशी चर्चा आहे। आता महायुतीच्या पत्रकार परिषदेत मात्र शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी मात्र या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना असं काहीच घडलं नसल्याचा निर्वाळा दिलाय। पण तरी माध्यमांमध्ये रंगलेल्या चर्चा काही कमी झालेल्या नाहीत। त्यामुळे 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांना जे मुख्यमंत्रीपद मिळालं त्याची पुरेपूर किंमत आता भाजप वसूल करते। एकनाथ शिंदे यांची यामुळे चांगलीच कोंडी झाली आहे। एकनाथ शिंदे यांना 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री पद देऊन भाजपने कसा कार्यक्रम केला, एकनाथ शिंदे ही कोंडी कशी सोडवणार, खुर्चीवर बसवणार भाजप त्यांना पायउतार करणार का, शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाणार का आणि यामागचं राजकारण नेमकं काय असू शकतं, याबद्दलच पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना, टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। भाजपाला 160 जागा हव्यात, शिंदे यांना 100 पेक्षा जास्त जागा हव्यात, तर अजित पवारांची 80 जागांची मागणी आहे अशी माहिती येते। एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभेला त्यांच्या मतांची टक्केवारी आणि स्ट्राइक रेट जास्त असं सांगत 100 पेक्षा जास्त जागांची मागणी केली जाते। दुसरीकडे भाजप शिंदेंना 80 जागा सोडायला तयार आहे, तर अजित पवारांना फक्त 50 जागा भाजप देणार आहे। यावरून तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे। आता एकनाथ शिंदे 100 जागा मागत असले तरी तितक्या जागा त्यांना सुटण्याची शक्यता कमीच आहे। लोकसभेला 15 जागा लढवून एकनाथ शिंदे यांचे फक्त 7 खासदार निवडून आलेत, तर 18 जागांवर त्यांचे उमेदवार पराभूत झाले। या पराभवात सुद्धा शिंदे यांच्या जमीची एक बाजू ती म्हणजे त्यांचा स्ट्राइक रेट। 15 जागा लढवून शिंदे यांनी 7 जागा निवडून आणल्या। 15 पैकी 13 जागांवर त्यांचा सामना ठाकरेंच्याच उमेदवाराशी होता। त्या 13 पैकी 7 जागांवर त्यांनी ठाकरेंचा पराभव केला। याच आधारावर शिंदे यांच्याकडून 100+ जागांची मागणी केली जाते। 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांना अत्यंत आश्चर्यकारकरित्या मुख्यमंत्रीपद मिळालं होतं। ऐन वेळेला फडणवीसांच्या ऐवजी शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपनं एका दगडात अनेक पक्षी मारण्याची किमया साधली होती। 105 आमदार असून फक्त 40 ते 45 आमदार असणाऱ्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री करून भाजपने ते सत्ता लालूच नाहीयेत असा संदेश दिला। याशिवाय तेव्हा देशात भाजप हा मित्र पक्षांचा घात करतो असं नरेटिव्ह विरोधकांकडून पसरवलं जात होतं। हे नरेटिव्ह खोडून काढण्याचा यशस्वी प्रयत्न भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री करून केला। भाजप प्रादेशिक पक्षाच्या विरोधात आहे असा प्रचार जो केला जात होता तो खोडून काढण्याचा प्रयत्न भाजपने केला। देवेंद्र फडणवीस सुरुवातीला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नव्हते, पण पक्षाचा आदेश आल्यानंतर त्यांनी मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं। हे सगळं भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र पटत नव्हतं। त्यामुळे आज अमित शहा जो त्यागाचा मुद्दा उपस्थित करतायत त्यात काही अशी तथ्य आहेत असं जाणकारांचं म्हणणं आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं तेव्हाच ही जबाबदारी औट घटकेची असणार आहे याची कल्पना शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांना होती। पण 2.5 वर्षात शिंदे यांची गाडी सुसाट सुटली। जरांग्यांचं आंदोलन असो किंवा लोकप्रिय घोषणांचा पाऊस आणि सतत जनतेमध्ये फिरणारा मुख्यमंत्री अशी प्रतिमा, यामुळे शिंदे यांचा प्रतिमा संवर्धन जोरदार झालं। पण या सगळ्या गोंधळात भाजप हा एक विस्तारवादी आणि केडर बेस राष्ट्रीय पक्ष आहे याचा विसर शिंदेंना पडला। शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी रिमोट कंट्रोल मात्र अमित शहांच्या हाती आहे हे त्यांनी दाखवून दिलं। त्यामुळे आता विधानसभेनंतर नवीन सरकार जर आलं तर शिंदे हेच मुख्यमंत्री असतील याची शाश्वती देता येत नाही। दुसरीकडे अजित पवारांच्या रूपाने शिंदे यांना नवा पर्याय भाजपकडून उभा करण्यात आलाय। त्यामुळे उद्या वेळ पडली तर अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा पर्याय दिला जाऊ शकतो याची पूर्ण कल्पना एकनाथ शिंदेंना। त्यामुळे जागा वाटपा शिंदेंना जास्त ताणून धरता येणार नाही। भाजप देईल तितक्या जागांवर समाधान मान्य वाचून दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाहीये। त्यामुळे 2.5 वर्षापूर्वी शिंदेंना जे काही मुख्यमंत्रीपद मिळालं त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे। यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना राजकारणाचा नवीन धडा शिकवलाय असं म्हणलं तरी हरकत नाही। दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय? भाजप खरंच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवेल का? आणि असं असेल तर मग युती सत्तेत आली तर युतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा।